आज महागाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गोरेगाव पश्चिम येथे आंदोलन होतं। आपल्यासोबत शाखा प्रमुख संदीप गाडवेची काय माहिती द्या। काय बोलायचं का आता, आंदोलन माणसं कशासाठी करतायत की महागाई वाढण्यासाठी। पण ह्या मोदी सरकारमध्ये एक आता नवीन स्कीम चालू, महागाई वाढवायची एक स्कीम चालू झाली आहे। हिंदू मुस्लिम युद्ध करायचं आणि गप्पपणे महागाई वाढवायची। प्रत्येक दिवसाला 2 रुपये 2.5 रुपये 3 रुपये वाढवत त्यांनी आज पेट्रोलचा एवढा भाव वाढवला आहे। आज गॅस मिळत नाहीये, गॅसची हालत आहे। ठीक आहे, वार होता तेव्हा समजू शकत होतो, आता या परिस्थितीमध्ये पण वाढलेले भाव मोदी सरकार कमी तर करणार नाही आणि बाहेरचा दौरा करून तिकडच्या मस्तपैकी त्यांना मेलडी देतात। आज तिकडची जनता एवढी रस्त्यावरती उतरली आहे, आज युवकांना रोजगार नाही, म्हणजे अक्षरशः अशी हालत झालेली आहे ना या महाराष्ट्राची, या देशाची, की प्रत्येक नागरिकाला वाटतंय की मोदी हे कधी जाणार आणि नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये हे मोदी जाणारच म्हणजे जाणार। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, काही काय माहिती द्याल आजच्या महागाई? खरं बघायचं झालं तर महागाईची झळ जास्तीत जास्त महिलांना पोचते आणि महिला काटकसर करून आपल्या घर सांभाळत असतात। आणि मोदी सरकारने काय केलं, लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले, सुरुवातीला पैसे दिले, मतं घेतली आणि आता महागाई केली, त्यांचे पैसेही बंद केले। म्हणजे आधी पैसे द्यायचे, नंतर महागाई करून ते पैसे वाढवायचे आणि प्रत्येक वस्तूंचे भाव वाढवायचे। आता इंधन दरवाढ केला, पेट्रोल दरवाढ, गॅस जो पाहिजे लोकांना, महिलांना, घरच्या लोकांना गॅस लागतो नेहमीच्या गोष्टींसाठी, जेवण शिजवण्यासाठी, ते गॅसची दरवाढ प्रत्येक वेळेला आहे। 2014 पासून अच्छे दिन हे कसले अच्छे दिन नाही असं वाटतंय का? सरकार बदलेल म्हणजे सरकार बदलायलाच पाहिजे, कारण जर सरकार बदललं नाही तर देवाचं नाव राम घेऊन इकडे दाम वाढवायचं काम चाललंय। एवढंच हे सरकार, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सरकार बदलून, महायुती सरकार बदलून दाखवणारच। येणाऱ्या महागाईमध्ये आपण बघत आहे, मोदी सरकारने स्वतःहून सर्वीकडे महागाई वाढवली आहे। आता स्वतः सांगतायत सोनं खरेदी करू नका। एखाद्या गरीबाच्या घरी लग्न कार्य करायचं असेल, 10 ग्रामची एक वस्तू जर घ्यायची असेल तर 2 लाख रुपये मोजावे लागत आहे। लोकांनी काय करायचं या महागाईबद्दल? आता म्हणताय सिलेंडर वाढवताय, सिलेंडर 25 दिवस तुम्ही कसा चालवायचा? आपलं तर कुटुंब एवढं आहे, त्या कुटुंबामध्ये 25 दिवस एक सिलेंडर चालणं शक्यच नाहीये। तर कारण सकाळी उठून महिलांना डबे करायचे असतात, दुपारचं जेवण असतं, संध्याकाळचं जेवण असतं, त्यामध्ये पाहुणेपैकी आपल्याकडे घराघरी येतच असतात आणि म्हणतात सिलेंडर तुम्ही कमी वापरा। कसा सिलेंडर कमी वापरायचा? वस्तू खरेदी करू नका, कशा काय करायच्या? घरातले कार्यक्रम करायचे नाहीत का? सर्व आता जे धंदे होते, बिझनेस होते, ते सर्व तुम्ही गुजरातला नेऊन ठेवलात। कुठे नेऊन ठेवलात? आपला महाराष्ट्र ते तुम्ही सांगा ना। महिलांकडनं किंवा पुरुषांकडनं तुम्ही कोणत्या अपेक्षा करताय? ज्या अपेक्षा करायच्या होत्या त्या आम्ही करायला पाहिजे होत्या की महागाई कमी व्हावी। आणि आजचा हे आमचा एवढा मोठा आम्ही आजचा युनियन केला आहे ते ह्याच्यासाठी की आम्ही आमचं एकच सर्वांचं म्हणणं आहे की महागाई कमी करा, जेणेकरून गरीबातल्या गरीबाला एक टाइम तरी जेवण पोटभर खाता येईल। धन्यवाद। पोटभर जेवण पोटभर खाता येईल।